तर नमस्कार मित्रांनो. तर आपण हे पाहू शकता, हे 15 बाय 15 मीटरचं शेततळ आहे आपलं. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की जेव्हा मला बनवायचं होतं शेततळं, तर मी यूट्यूबला माहिती घेण्यासाठी बरेच व्हिडिओ बघितले, पण 15 बाय 15 मीटरच्या शेततळ्याचा काही व्हिडिओ एक पण सापडला नाही. तर त्यामुळं मग म्हणलं आपण एक व्हिडिओ बनवून आपला यूट्यूबला टाकावं, जेणेकरून आपल्या छोट्या शेतकरी बांधवांसाठी हा उपयोगी ठरेल. 15 बाय 15 मीटरचं शेततळं हे साधारण जर तुमचं पाणी कंटिन्यू चालू असलं तर ते साठवण्यासाठी अतिशय उत्तम असं हे शेततळं आहे. तर साधारणपणे हे 5 ते 6 तास झालं बघा मशीन चालू आहे का. एवढ्या वेळात तुम्ही बघू शकता किती तयार झालेलं आहे बघा. तरी आपल्याला रान थोडं खडक लागत आहे, हे पाहू शकता तुम्ही का. हे मांजऱ्या खडक लागलेला आहे, मांजऱ्या. तरी ड्रायव्हर हुशार असल्यामुळे तो साईडने काढत आहे मोठं मोठं गोटं, म्हणजे त्याने बरेच ठिकाणी काढले आहे. आता ह्या कोपऱ्यात बघू शकता, ह्या कोपऱ्यात साधारणपणे 8 ते 9 फूट खोली झालेली आहे. आपल्याला सरासरी 10 फूट खोली न्यायची आहे आणि उंची भरायची उंची कमीत कमी 5 ते 6 फूट ठेवायची आहे, जेणेकरून आपलं शेततळं 15 ते 16 फुटाच्या आसपास होईल, असा आमचा हेतू आहे. एकंदरीत सर्व बजेट धरलं तरी 1 ते 1.5 लाखाच्या आसपास जाण्याची शक्यता आहे आमची तरी. पोकलँडला साधारणपणे 50 ते 60 हजारामध्ये काम झालं पाहिजे असं मला तरी एकंदरीत वाटत आहे. आणि कागदाला एक 50,000 आणि तार कंपाऊंड हे त्याला 20-25 हजार धरून, म्हणजे साधारणपणे 1.5 लाखापर्यंत बजेट धरून चालायचं का. कसं आहे आता हे खांद्यावर रान कसं आहे लागतं त्याच्यावर तुमचं सगळं का. तर रान मऊ लागलं तर खांद्याचा खर्च तुमचं 6 ते 10 तासात पूर्ण शेततळं बी होऊ शकतं का. तर आम्हाला इथं निभार लागले आता ही एवढं उकरून झाल्यावर आम्हाला ब्रेकर जोडावं लागणार आहे, नंतर हे राहिलेलं असं काढावं लागणार आहे. तर पुढचा भाग तुम्हाला टाकू लवकरात लवकरच.